तुळजा भवानीला दंडवत घातलं आणि जय असुर मर्दिनी, जय वरदायिनी. पंत, निघण्याची सारी सिद्धता झाली? होय महाराज, सारी तयारी आपल्या सांगण्यावर हुकूम झालेली आहे. कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही याची आम्ही स्वतः पाहणी केलेली आहे. गड्यांनो, मिर्झा राजाच्या आक्रमणात सारं स्वराज्य झाकळून गेलं. मात्र आम्ही अजूनही धीर सोडलेला नाही. आम्ही आग्र्याला जातो आहोत, ते राजकारणाचा नवा पट मांडण्यासाठी. राज, माफी असावी, पण तुमच्या चेहऱ्यावर इतकी काळजी कधी पाहिली नव्हती बघा. ना खानाच्या भेटीला जाताना, ना मिर्झा राजांच्या छावणीत जाताना. पर आज म्हणजे खरं आहे, कोयाजी, तुमच्यासारख्या रणचंडीच्या लेकरांनी रक्ताघामाचा अभिषेक करून मिळवलेले हे गड किल्ले केवळ एका कागदावर दस्तखत करून मिर्झा राजांच्या छावणीत मोघलांच्या स्वाधीन करावे लागतात. तेव्हा राज, स्वराज्याच्या रयतेची घरदारं वाचली पाहिजे म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला. फौज फाटा आहे म्हणून रणांगणात युद्ध मांडण्यापरास रयतेच्या डोळीवर असणार छप्पर जापणारा राजा असल्यावर कोण कशापायी तक्रार करेल? वय राज, बैरोजी शिखर बोलतोया. कोयाजी, आम्ही आग्र्यात जाणार औरंगजेब बादशहाच्या भेटीसाठी. आम्हाला चिंता आहे की या संधीचा फायदा घेऊन स्वराज्याचे वैरी फंद फितवा करू पाहतील, राज्यात शिल्लक गडावर आपले झेंडे फडकवू पाहतील याची. राज, तुम्ही बिनघोर जावा. आम्ही संधी आहे की इथं वैरी येऊ द्या नाही तर गणिम येऊ द्या, साफ कापून काढतो बघा. आपल्या हरेक गडावर दाना गोटा दारू गोळा बक्कळ आहे. राज, शान्या समजुतीची आणि सूर्यवानी लख इमानाची माणसं हाय ती गडागडावर. राजे, स्वराज्याचे हे सारे दौलतबंकी आपल्या ताब्यात तयार झालेले आहेत. आपला शब्द ते खाली पडून देणार नाहीत. आपली सारी माणसं चिरेबंदी शिस्तीची आहेत राजे. वय राज, किल्ल्यावर माणसं कटून मेली तरी आपल्या किल्ल्याचा एक एक चिरा गनिमाची झुंज मांडल, पण तुमच्या शब्दाला डाग नाही लागू द्यायचा. सांभाळा, सारा भरोसा आई जगदंबेचा. आमच्या कोणत्याही हुकुमाची तजावजा होणार नाही याची काळजी घ्या. गनिम चालून आलात तर आसमानीच्या बिजलीप्रमाणे त्याच्यावर तुटून पडा. हत्यारांची हौस पुरती फेडून घ्या, मात्र स्वतःला राखा, जीवाला राखा. पंत, हरेक गडकोटावर आमचा सक्त हुकूम तातडीनं जारी करा. सूर मावळतात किल्ल्याची दारं कड्या कुलप घालून बंद करीत जाणे. कोणत्याही कारणाखातर व कोणत्याही इस्मास किल्ल्याचा दरवाजा एकदा बंद झाल्यानंतर पुन्हा उघडू नये. सूर्योदयाच्या इशारतीच्या तोफेसमयीच दरवाजा उघडावा. आणीबाणीचा प्रसंग आलाच, रात्री अपरात्री वेळ पडल्यास मोरोपंत, सरनोबत किंवा खुद्द आऊसाहेबांचा लेखी हुकूम असेल तरच गडाचा दरवाजा उघडावा. अन्यथा जातीने आम्ही जरी विना परवाना आलो तरी गडाचे दरवाजे उघडू नये. जशी आज्ञा स्वामी. माझ्या जीवलगांनो, हे स्वराज्य आता तुमच्या ओंजळीत सोपवतोय, त्याला जपा, सांभाळा. बहुत काय सांगणे. येतो आम्ही. जय भवानी. राजगडाचा महादरवाजा उघडला गेला. स्वराज्याचा राजेश्वर महाद्वारातून निघाला. साऱ्यांच्याच हृदयात काळजी, चिंता घर करून होती. महाराज मात्र शांत होते. ते चिंता करत नव्हते, चिंतन करत होते जगदंबेचं, आदिमायेचं, महाराष्ट्र भवानीचं. मराठा लवाजमा मजल दर मजल करीत आग्र्याच्या वाटेवर उत्तरेकडे पुढे पुढे सरकत होता. सांगाती जीवाला जीव देणारी मंडळी चालली होती. महाराजांच्या मनात आणि डोक्यात राजकारणाचे असंख्य विचार कालचक्राच्या वेगानं फिरत होते. शंभू राजांना राजकारणाचा धडा प्रत्यक्ष गिरवायला मिळत होता, तोही साक्षात शिवरायांच्या सानिध्यात.
दिवस उतरणीला लागला होता. नजरेसमोरची वाट अंधारायला लागली होती. लवकरच विसाव्यासाठी थांबणं गरजेचं होतं. ठरलेल्या ठिकाणी पोहोचेपर्यंत अंधार दाटणार हे साऱ्यांनीच जाणलं. घोडे ठाड ठाड टापा आपटीत दौडत होते आणि समोरच एका उत्तुंग मराठी किल्ल्यावर स्वराज्याचा भगवा फडकताना दिसू लागला. मुलूक स्वराज्याचा असल्यानं घोडे बिनघोक दौडत होते. महाराज आणि सारेच जण गडाच्या घेऱ्यात पोहोचले. तेव्हाना सारा परिसर अंधारात बुडून गेला होता. गडाच्या तटावर पहारे देणाऱ्या मावळ्यांच्या मशाली पेटलेल्या दिसत होत्या. गडाच्या घेऱ्यातून गस्तकऱ्यांचे होशियारचे ध्वनी प्रतिध्वनी घुमत होते. महाराज झपाट्यानं गड चढून किल्ल्याच्या महाद्वारावर आले. त्यांनी किल्लेदाराला निरोप पाठवला. किल्लेदार तातडीनं महादरवाजावर दाखल झाला आणि किल्लेदार, ओ किल्लेदार, राजा आल्याची, दरवाजा उघडा, गडात घ्या मासनी. मुजरा महाराज, अहो कोयाजी, लई उशीर केला पोहोचाया. गडाची कावड कवाच पण झाल्याची. म्हणजे गडाची दारं उघडणार नाही काय तुम्ही आता? नाही, सौराज्याच्या शिस्तीच्या चौकटीत नाही बसत के. चौथा महाराजांचा बसनी हुकूम आहे. जीस मावळला का गडाचा दरवाजा बंद करून घेत जा म्हणून. आवाज किल्लेदार, हे काय खुद्द महाराजांच्या संख्य आहे ती. त्यासनी गडात घ्याय पाहिजे तरी दरवाजा उघडाल का नाही? महाराज, माफी फरमावा आम्हासनी, पर सौराज्याचं कायदा लई कडक आहे ती. दरवाजा आता नाही उघडायचा. किल्लेदार, कोणाला जबाब देताय हा? आम्हाला? आपणच दिलेल्या हुकमाची बजावणी करतोय महाराज. पण आम्हीच सांगतोय ना, उघडा दरवाजे किल्ल्याचे. आम्हाला आणि साऱ्यांना गडात घ्या. महाराज, ते नाही व्हायचं. चौथा भरमदेवाला तरी बी साम्राज्याचं कायदं त्याच्यासाठी बी नाही वाकायचं जी. किल्लेदार, अहो किल्लेदार, अहो असं काय करतासा? महाराज, अहो साम्राज्याच्या कारभाऱ्यांचा नाही तर मग आऊसाहेबांचा लेखी परवाना असेल तर सांगा, यो दावा. अहो लागली दरवाजा सताड उघडतो बघा तुमच्यासाठीनं. किल्लेदार, तुम्ही आम्हाला परवाना मागावा. तुमचं हे धाडस, हा बेमुरवतपणा. महाराज, अहो आमची चूक झाली असं तर माफी द्यावी. तर आपलाच हुकूम आहे की परवाना असल्या बिगर कुणासाठी बी गडाचा दरवाजा रात्री अपरात्री उघडायचं नाही म्हणून. हुकूम आमच्या राजाचा आहे. आमचा राजा शिस्तीचा कडवा आहे. किल्लेदार, पण तुमचा राजा म्हणजे आम्हीच ना. आम्हीच आपल्याला हुकूम दिला होता ना. आता आम्हीच आपल्याला सांगतो आहोत, उघडा दरवाजा, आम्हाला गडात घ्या. नाही तर आमची गर्दन उडवा, आमचा कडेलोट करा, नाही तर आमच्या छाताळावर हत्ती छाया नाचवा. पण साम्राज्याचा कायदा मोडायचा नाही महाराज. महाराज, हवा आपणच सांगितलं आहे का इना परवाना चौथा आपण आलात तरी बी रात्रीचं गडाचं दरवाजा उघडायचं नाही. आमच्याकडं पंच काकाचा हुकूम बी आहे. किल्लेदार, अहो कशाबाई राजांच्या रागाची सीमा बघताय? उघड्या गावाला. नाही, ते व्हायचं नाही. भैरोजी, हे घ्या. हे कांबळं महाराजांसाठी आहे. आजच्या रात्रीला हातच मुक्काम करा. भैरोजी, पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणासंग गडाचा दरवाजा सताड उघडतो बघा तुमच्यासाठीनं. किल्लेदार, अहो आशानं राजांची आमच्यावरची मर्जी फिरल नव्हं. परवान आहे. अहो साम्राज्याचा नियम पाळला म्हणून राजांची मर्जी फिरणार असेल तर भेटतर. पण साम्राज्याचा कायदा मोडला म्हणून राजांची मर्जी फिरली तर कोणत्या तोंडानं आऊसाहेबांना महाराजांना सामोरा जाऊ द्या. अहो महाराज, माझी हात जोडून विनंती आहे, तुमची गैरसोय होईल. पण राजा साम्राज्याचा नियम नाही मोडायचा. साम्राज्यातल्या ह्यात काय कोणत्या बी गडावरचा दरवाजा रात्रीला कारभाऱ्यांच्या किंवा आऊसाहेबांच्या परवान्या बिगर नाही उघडायचा. किल्लेदार, या तुमच्या वर्तनाचा नतीजा उद्या तुम्हाला दरबारात मिळेलच. होयाजी, भैरोजी, आम्ही आता इथे क्षणही थांबणार नाही. चला.
राजपर अहो किल्लेदार राज जायला बघा. अहो राज महाराजांच्या संतापानं किल्लेदाराच्या मनात धास्ती बसली. मात्र तो हे जाणून होता की त्यानं स्वराज्य नियमाचं पालन केलंय. आता महाराजांनी त्याला मृत्यूदंड दिला तरी त्याला पर्वा नव्हती, कारण कर्तव्यात कसूर करून स्वराज्याच्या निष्ठेला डागाळणं त्याला मंजूर नव्हतं. सारी रात त्या गडावर किल्लेदारानं कोणत्या विचारात काढली असेल ते त्याचं त्यालाच माहीत. रिवाजाप्रमाणे सूर्योदय होताच इशारतीच्या तोफा उडाल्या. गडाचा भरभक्कम दरवाजा उघडला गेला. सदरेवर दरबार भरला. साऱ्यांच्या काळजात धडधड वाढलेली होती. सदरेसमोर किल्लेदार खाल मानेनं उभा होता. महाराज सदरेवर दाखल झाले आणि महाराज, आपल्या आदेशानुसार किल्लेदार आपल्या सामने हजर आहेत. या किल्लेदार या. आम्ही आपल्या येण्यासाठीच खोळंबलो होतो. या. मुजरा महाराज. महाराज आमच्यावर राग कशा पायी? तुम्हीच सांगितलं होतं स्वराज्याचे नियम जपा म्हणून. या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरलं गडकोट आपल्या लेकरावानी जपा. महाराज तुमचा शब्द कसा मोडायचा जी? राज एक विनंती आहे. परवानगी असेल तर पाय अशी रुजू करतो जी. बोला भैरोजी. राज किल्लेदारांनी माफी द्यावी. नाही, काल रात्रीला तुमची गैरसोय झाली ते खरं आहे, पर राज आमच्या समजासनी वाटतं का किल्लेदारासनी या वक्ताला माफी द्यावी. किल्लेदार पुण्यांदा अशी गल्लत नाही करायचा. एकदाच माफी द्या. कोण म्हणतं काल रात्रीला आमची गैरसोय झाली? गोयाजी मिर्झा राजांशी आमचा तह झाला. 23 किल्ले दिले. त्या क्षणापासून आम्हाला चिंता होती ती स्वराज्यात उरलेल्या किल्ल्यांची. तेव्हापासून आमचा रात्रीला डोळ्याला डोळा लागत नव्हता. मात्र काल आम्हाला विश्रांती मिळाली. महाराज. होय पंत, आज आम्ही किल्लेदारांना आमच्या सामने बोलावलं ते सजा फरमायला नव्हे तर त्यांचा गौरव करायला. आम्ही समजलो नाही राज. आम्ही आग्र्याला जातो आहोत. मात्र स्वराज्यातल्या गडकिल्ल्यांची चिंता आमच्या उरात खोल रुतलेली होती. काल रात्री जेव्हा आम्ही किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचलो तेव्हाच आम्ही ठरवलं होतं किल्ल्याचा दरवाजा उघडला जातो की नाही याची परीक्षा घ्यायची. किल्लेदार तुम्ही जिंकला. सामने खुद्द आम्ही असूनही स्वराज्याचा नियम, स्वराज्याचा हुकूम पाळायला तुम्ही डगमगला नाही. दरवाजा उघडला नाही. शाबास तुमची. होय किल्लेदार. गड्यांनो, असे जर स्वराज्याचे जीवलग असतील जे स्वतःच्या प्राणाहून अधिक या गडकिल्ल्यांना सांभाळतील, जपतील, तर तो औरंग्यात काय कळी काळालाही स्वराज्यात हंदफितुरी करता येणार नाही. तुमच्यासारख्या या साऱ्या नेकदिल जवामर्दांच्या साथीनं आग्र्याहून परत आल्यावर पुन्हा एकदा रणांगणात हर हर महादेव गरजत झुंज देऊ. 23 काय 223 किल्ले ही स्वराज्यात दाखल करून घेऊ. पंत पण किल्लेदार हे इनाम आहे तुमच्या बहादुरीचं, तुमच्या इमानदारीचं. आई जगदंबेची कृपा, आऊसाहेबांचे आशीर्वाद पाठीशी आहे. म्हणूनच ही कुबेरा घरची रत्न आमच्या पदरी पडली. तुमच्या सारख्यांच्या इमानदारीवर, घामाच्या आणि रक्ताच्या थेंबावरच मराठी शाहीचं हे हिंदवी स्वराज्य उभं आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आसमंतात तोपर्यंत तुमची कीर्त शाहिरांच्या डफावर आणि या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून दुमदुमत राहील. तुमच्यासारख्या आमच्या साऱ्या जीवलगांच्या पराक्रमावर हा आपला भगवा फडकत राहील आणि भविष्याला सांगत राहील तुमच्या साऱ्यांची स्वराज्य निष्ठा.